आयदर ट्रेंड माणसं घ्यायची की ट्रेंड माणसं घेऊन त्यांना ट्रेन करायचं, हा एक मोठा प्रॉब्लेम प्रत्येकासमोर असतो. तर ह्या विषयावर आपण आज डिस्कस करणार आहोत. सो व्हॉट डू यू थिंक, काय करायला हवं अशा वेळी? रिक्रुटमेंट पहिला स्टेप आहे टू गेट द मॅनपॉवर ऑन बोर्ड. रिक्रुटमेंट केल्यानंतर तुम्हाला त्यांना ट्रेन करावं लागतं, मग त्यांना रिटेन करावं लागतं, कारण तो ट्रेन झाल्यानंतर जो सोडून गेला तर तुमचं सगळं नुकसान झालं. करेक्ट. आणि रिटेन केल्यानंतर त्याला रिट्रेन करत राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक असं व्हर्च्युअल डेटाबेस असायला हवा लोकांचा, की जे कॅन्डिडेट्स आपल्याकडे यायला हवेत. सो हा अप्रोच किती योग्य वाटतो तुम्हाला? फक्त HR टीम नव्हे तर तुमच्याकडे HR टीमच्या व्यतिरिक्त एक्सटर्नल रिक्रुटमेंट एजन्सीज सुद्धा लागतात, कारण ॲट्रिशन एवढं वाढलंय की रिक्रुटमेंट हॅज बिकम अ कंटिन्युअस प्रोसेस. ऑटोमेशनमुळे तुम्हाला लागणारी लोक हल्ली कमी लागतात, पण ज्या कमी लोक आहेत त्यांना रिटेन करणं फार मोठी कसोटी झालेली आहे. लोकांना सगळ्यात अगोदर पाहिजे असतं चांगला पगार, म्हणजे तुम्ही एंट्री करता, म्हणजे तुम्ही रिक्रूट होता आणि तुम्ही तिकडे जॉब करायला सुरू करता. त्याच्यानंतर त्यांना हवं असतं मान सन्मान आणि रेकग्निशन, आणि त्याच्या बरोबर त्यांना हवं असतं ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आणि ग्रोथ ऑप्शन्स. बरेच बिझनेसेस ना याच्यामुळे डिले होतात, ह्याच्यामुळे अडकलेले असतात की मॅनपॉवर सपोर्ट करत नाहीये किंवा त्यांची जी लिडरशिप टीम आहे ती त्यांना सपोर्ट करत नाहीये आणि नवीन बदल ऑर्गनायझेशनमध्ये ते एक्सेप्ट करत नाहीये. तर याच्यासाठी आपण काय करू? कडू निर्णय घेणं गरजेचं आहे. आपण एखादा शरीरातला भाग कुजला की आपल्याला डॉक्टर ते अँप्यूट करतात. अँप्यूट म्हणजे कापून टाकतात. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बिझनेसचा लोकेशन चेंज करतो, प्रोडक्ट चेंज करतो, सर्व्हिसेस चेंज करतो, प्राइस पॉइंट्स चेंज करतो, डिझाईन चेंज करतो, पण अमुक लोक चेंज नाही करत. आणि बऱ्याच वेळेला असंही घडतं की ज्या व्यक्तीने तुम्हाला प्रगती आणून दिलेली आहे आता तोच तुमचा अडथळा झाला. बिझनेस करताना ना काही एम लक्षात ठेवायचे असतात: मनी, मटेरियल, मार्केट, मशीन्स आणि मॅनपॉवर. आणि त्यातला मॅनपॉवर हा इतका इम्पॉर्टंट असतो. आणि विथ द ग्रोईंग बिझनेसेस मॅनपॉवर हा एक मोठा चॅलेंज होतोय, कारण ट्रेंड मॅनपॉवर किंवा क्वालिफाईड मॅनपॉवर हा मिळत नसतो. बऱ्याचदा उद्योजकांकडे प्रोडक्ट चांगलं असतं, मार्केट चांगलं असतं किंवा सेल्स पण चांगला असतो, पण द किचन प्रॉब्लेम्स किंवा मॅन्युफॅक्चरिंगमधले किंवा प्रोसेसमधले जे चॅलेंज असतात ते सॉल्व्ह होत नाहीत. त्यामुळे आयदर ट्रेंड माणसं घ्यायची की ट्रेंड माणसं घेऊन त्यांना ट्रेन करायचं, हा एक मोठा प्रॉब्लेम प्रत्येकासमोर असतो. तर ह्या विषयावर आपण आज डिस्कस करणार आहोत. सो व्हॉट डू यू थिंक, काय करायला हवं अशा वेळी? रिक्रुटमेंट पहिला स्टेप आहे टू गेट द मॅनपॉवर ऑन बोर्ड. रिक्रुटमेंट केल्यानंतर तुम्हाला त्यांना ट्रेन करावं लागतं, मग त्यांना रिटेन करावं लागतं, कारण तो ट्रेन झाल्यानंतर जो सोडून गेला तर तुमचं सगळं नुकसान झालं. करेक्ट. आणि रिटेन केल्यानंतर त्याला रिट्रेन करत राहणं गरजेचं आहे, कारण लर्निंग इज एव्हरी डे प्रोसेस. म्हणजे उद्योजक म्हणून तुम्ही शिकत राहिले पाहिजेत आणि तुमची टीम देखील शिकत राहिली पाहिजे. तर क्वालिटी ऑफ द मॅनपॉवर डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ ट्रेनिंग दे गेट. तर इट्स अ मॅनपॉवर दुनिया, आणि मॅनपॉवर मिळत राहणं कठीण राहणार आहे. म्हणजे तुम्ही आता एक स्टेटमेंट म्हणालात की ट्रेन मॅनपॉवर. 140 कोटीच्या जनतेच्या देशामध्ये तुम्हाला योग्य मॅनपॉवर मिळत नाही. हा एक विनोद आहे, पण एक रियालिटी पण आहे. तर योग्य मॅनपॉवर कधीच मिळणार नाही. तर तुम्हाला जी लोक भेटतात, जे त्याच्यातनं जे उत्तम लोक भेटतात त्यांना घ्यायचं आणि त्यांच्यावर तुम्हाला कष्ट करावे लागतील. तर यू हॅव टू इन्व्हेस्ट अ लॉट ऑफ टाइम, मनी अँड एफर्ट्स इन ट्रेनिंग देम टू मेक देम प्रोडक्टिव्ह. आणि ते प्रोडक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही त्यांना मेंटेन कसं करू शकता, तुम्ही त्यांना रिटेन कसं करू शकता, हे फार महत्त्वाचं आहे. तर रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, रिटेनिंग आणि रिट्रेनिंग या चारही गोष्टी प्रत्येक एंटरप्रेन्योरला करत राहणं गरजेचं आहे. आणि त्यांना रिटेन करण्यासाठी भरपूर वेगळे फॉर्म्युलाज असतात जे तुम्हाला राबवत राहणं महत्त्वाचं आहे. द क्वालिटी ऑफ युअर मॅनपॉवर विल डिफाईन द क्वालिटी अँड द स्पीड अँड द स्केल ऑफ युअर सक्सेस. पण बऱ्याचदा ना काय होतंय की सगळे बिझनेसेस एका ठिकाणी ॲक्युमुलेटेड असतात आणि तिथे मॅनपॉवर अवेलेबिलिटी कमी होते. सो ऑलवेज नाव बिझनेस काय करत आहेत की अशा ठिकाणी जात आहेत की जिकडे आपल्याला मॅनपॉवर मिळेल. म्हणजे फॅक्टरी कुठे सुरू करायची, त्याचं डिसिजन ह्याने केलं जातं की मॅनपॉवर तिथे किती अवेलेबल होऊ शकतो. आणि मोठे जे बिझनेसेस आहेत ते तर मॅनपॉवर सेटल करण्यासाठी सिटी बनवतात एखादी, किंवा छोटंसं एक शहर बनवतात आणि तिकडे मॅनपॉवर आणतात. सो मॅनपॉवर इज द मोस्ट चॅलेंजिंग सिच्युएशन. हा एक चॅलेंज झाला. दुसरा मॅनपॉवर रिलेटेड प्रॉब्लेम जो मी बघितला तो ना बऱ्याच ऑर्गनायझेशन्समध्ये, बिकॉज मराठीमध्ये पहिल्यांदा बिझनेस करणारे लोक जास्त असतात, तर त्यांच्या घरातले लोक पण खूप इन्वॉल्ड असतात.
त्यामुळे रिलेटिव्ह किंवा फॅमिली मेंबर्स खूप येतात आणि त्याचे फायदे पण आहेत आणि त्याचं नुकसान पण आहे. तर फायदा असा असतो की ट्रस्ट लॉयल्टी चांगली असते आणि चॅलेंज असं असते की SOP फॉलो करणं आपल्याच लोकांकडनं. दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. सो इट इज अ व्हेरी कन्फ्युजिंग थिंग की शुड वी रिअली रिक्रूट पीपल फ्रॉम फॅमिली ऑर यू शुड नॉट. जसं तुम्ही म्हणाला नफाही आणि तोटाही. नफा म्हणजे मिनिमल नंबर ऑफ टाइम्स, म्हणजे तो प्रमाण फार छोटा आहे की घरातलीच लोक अतिशय प्रोडक्टिव्ह निघतात. म्हणजे कदाचित जो फाउंडर असतो त्याच्यापेक्षा जास्ती प्रोडक्टिव्ह त्यांची मुलं निघतात. करेक्ट. पण ते फार क्वचित होतं, रेअरली. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स घरातल्या लोकांकडनं प्रोडक्टिव्हिटी आणि अकाउंटेबिलिटी घेणं हे थोडं कठीण होतं. आणि बाय द व्हर्च्यू ऑफ बिंग फ्रॉम द फॅमिली त्यांचा मॅनेजमेंटच्या निर्णयांमध्ये एक वर्चस्व असतो. आता तो वर्चस्व अनेक वेळेला बिझनेससाठी घातक ठरतो, अनेक वेळेला. पण दॅट इज अ वे ऑफ लाईफ इन इंडिया. आपल्याकडे ते परिस्थिती आहे. इझी रिक्रुटमेंट, कारण घरातलीच लोक आहेत, पण त्याचे ड्रॉबॅक्स पण असतात. परंतु जे फ्युचरिस्टिक फॅमिलीज आहेत ना, आता फॅमिली MBA नावाचा एक कोर्स आहे आणि इट्स अ व्हेरी पॉप्युलर कोर्स. फॅमिली MBA मध्ये कसं असतं की त्या विद्यार्थ्याला शिकवलं जातंच, परंतु त्याच्या ओल्डर जनरेशनला सुद्धा कंपल्सरीली अमुक लेक्चर्स त्याच्याबरोबर बसावे लागतात टू ब्रिज द गॅप, टू ब्रिज द जनरेशन गॅप आणि टू मेक द यंगर जनरेशन मोर प्रोडक्टिव्ह. करेक्ट. मोठ्या प्रमाणात प्रिव्हियस जनरेशन इज मोर प्रोडक्टिव्ह दॅन द न्यू जनरेशन, मोठ्या प्रमाणात. आणि छोट्या प्रमाणात द न्यू जनरेशन इज एक्स्ट्राऑर्डिनरली मोर ब्रिलियंट दॅन द प्रिव्हियस जनरेशन. त्यांना प्रिव्हियस जनरेशनने एक प्लॅटफॉर्म घडवून दिलेला आहे. आता ते लोक या प्लॅटफॉर्मला मल्टिप्लाय करतायत. असेही एक्झाम्पल्स आहेतच. तर आपण कशामध्ये येतो हे ठरवणं आपल्यावर अवलंबून असतं आणि याची प्लॅनिंग फार सुरुवातीपासून असली पाहिजे. अनेक उद्योजक काय करतात, लहानपणीपासूनच आपल्या मुलांना ते आपला बिझनेस दाखवत राहतात. त्यांच्यासमोर चर्चा करणं, त्यांना सेटअपवर नेणं, त्यांना कस्टमर मीटिंग्समध्ये प्रेझेंट ठेवणं, त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये अटेंड करायला लावणं वगैरे वगैरे. सो द चिल्ड्रन गेट अकस्टम टू द बिझनेस अँड द पीपल इन द बिझनेस आणि मग ते त्यांच्याबरोबर वाढतात. मग द इंटिग्रेशन इज इझी आणि स्मूथ. अदरवाईज इट इज अ प्रॉब्लेम. तर मॅनपॉवर हा द रिअल इन्व्हेस्टमेंट ऑफ अ बिझनेस इन द बिझनेस अपार्ट फ्रॉम कॅपिटल इज द क्वालिटी ऑफ द मॅनपॉवर. आणि जेवढा तो मॅनपॉवर तुमच्याबरोबर टिकून राहणार ना, तेवढे तुमची तो प्रगती करू शकतो, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याच्या स्किलसेट्स इम्प्रूव्ह करत राहणार आणि ही तुमची जिम्मेदारी समजून तुम्ही पुढे जाणार. आपल्याबरोबर जी लोक काम करतात ना, त्यांचं बुद्धू असणं किंवा त्यांचं हुशार असणं, या दोघांचं क्रेडिट किंवा डिस्क्रेडिट ते तुम्हाला आणि आम्हालाच मिळणार आहे ॲज दी एंटरप्रेन्योर. करेक्ट. तर वी हॅव टू टेक दॅट चॉईस आणि वी हॅव टू मेक दोज चेंजेस. आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असणं अत्यंत महत्त्वाचं. असं नाही की त्यांना आपण रिक्रूट केलं, आपण त्यांना पगार देतोय, ते त्यांची कामं करतात आणि जसं चालतं तसं चालून द्या. नो, यू नीड टू हॅव अ व्हेरी इफेक्टिव्ह HR टीम इन प्लेस ऑर HR पॉलिसीज इन प्लेस. आणि यू ॲज दी एंटरप्रेन्योर यू आर ॲक्च्युअली द HR मॅनेजर ऑफ दी ओव्हरऑल कंपनी. प्रत्येक व्यक्तीच्या प्रोडक्टिव्हिटी आणि अकाउंटेबिलिटीची जिम्मेदारी ही तुमच्यावर आहे ॲज अन एंटरप्रेन्योर. आणि हे तुम्ही डेलिगेट नाही करू शकत. जरी तुमच्याकडे एक इफेक्टिव्ह HR डिपार्टमेंट असला तरी त्या HR डिपार्टमेंटचं HR तुम्ही करणार की त्या HR डिपार्टमेंटने कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, हे सगळं बसवण्याचे जे पराक्रम जे करायचा असतो ना किंवा जे उपक्रम राबवायचा असतो ना, ही जिम्मेदारी तुमची ॲज अन HR मॅनेजर. पीपल आर सक्सेसफुल बिकॉज दे मेक पीपल सक्सेसफुल हू वर्क विथ देम. नाहीतर सक्सेस अचीव्ह करणं फार कठीण आहे. तुमचा प्रोडक्ट कितीही चांगला असला पण तुमचं जर टीम, तुमची मॅनपॉवर जर ट्यूनअप नसली ना, तर यू लूज बिझनेस. सो मॅनपॉवर सस्टेनन्ससाठी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे आता मुंबईमध्ये मुंबई मेट्रोचा एक प्रोजेक्ट आहे. सो आय नो समबडी जो त्यांचं मेंटेनन्सचं काम करतो. त्यामुळे अंधेरीमध्ये तो प्रोजेक्ट आहे आणि त्याचा मॅनपॉवर येतो विरारमधून. तर बिकॉज ऑफ दॅट खूप लोक सोडून जात होते त्यांच्याकडनं. तर त्यांनी काय केलं, अंधेरीमध्येच काही फ्लॅट्स रेंटवर घेतले आणि तिकडे त्या 150 लोकांना राहण्याची सोय केली टेम्पररी शेल्टरमध्ये. आणि देन आत्ता त्याचा कुठं स्टेबल झालेला आहे सो दॅट इज ऑल्सो अशा लेवलला जाऊन आता मॅनपॉवरसाठी काम केलं जात आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे सर की बऱ्याचदा आता आपले जे एम्प्लॉईज आहेत ना, ते खूप लवकर शिफ्ट करतात. म्हणजे आधीचा काळ असा होता की 20-30 वर्ष मॅनपॉवर टिकत होता, पण आता एक 3 आणि 5 वर्षामध्ये लोक शिफ्ट करतात. कारण त्यांना शिफ्ट केल्यानंतर नवीन एक्सपोजर मिळतं आणि नवीन इन्क्रीमेंट मिळतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की रिक्रुटमेंट हा आता 12 महिन्यांचा प्रोसेस झालेला आहे.
आधी फक्त जेव्हा एखादा माणूस सोडून जात होता तेव्हा त्याला रिक्रूट करण्यासाठी होतं. तो जसं आपली एक सेल्स टीम असते जी कंटिन्युअस सेल्स कस्टमर शोधते, आय थिंक HR मध्ये पण एक रिक्रुटमेंट टीम असायला हवी जी कंटिन्युअसली तुमच्याकडे गरज आहे किंवा नाही आहे तरी तो सर्च चालूच असायला हवा. आणि तुमच्याकडे कसं व्हर्च्युअल डेटाबेस असायला हवा लोकांचा की जे कॅन्डिडेट्स आपल्याकडे यायला हवेत. सो हा अप्रोच किती योग्य वाटतो तुम्हाला? फक्त HR टीम नव्हे तर तुमच्याकडे HR टीमच्या व्यतिरिक्त एक्सटर्नल रिक्रुटमेंट एजन्सी सुद्धा लागतात. कारण ॲट्रिशन एवढं वाढलंय की रिक्रुटमेंट हॅज बिकम अ कंटिन्युअस प्रोसेस. ऑटोमेशनमुळे तुम्हाला लागणारी लोक हल्ली कमी लागतात, पण ज्या कमी लोक आहेत त्यांना रिटेन करणं फार मोठी कसोटी झालेली आहे. लोकांना सगळ्यात अगोदर पाहिजे असतं चांगला पगार. म्हणजे तुम्ही एंट्री करता, म्हणजे तुम्ही रिक्रूट होता आणि तुम्ही तिकडे जॉब करायला सुरू करता. त्याच्यानंतर त्यांना हवं असतं मान सन्मान आणि रेकग्निशन, आणि त्याच्या बरोबर त्यांना हवं असतं ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आणि ग्रोथ ऑप्शन्स. तर जो सगळ्यात प्रोडक्टिव्ह व्यक्ती असतो ना त्याला तुम्ही तुमच्याबरोबर कसं लांब घेऊन जाऊ शकता हे बघणं फार गरजेचं आहे. तर त्यांना यू हॅव टू गिव्ह ESOPs, त्यांना इक्विटी द्यावी लागते, त्यांना पार्टनरशिप द्यावी लागते. म्हणजे द पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल टू जनरेट रेव्हेन्यू त्याचा मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे. आणि दॅट इज इन वेगळ्या वेगळ्या स्वरूपात असतं. दे गेट फ्री ट्रिप्स, दे गेट अ फ्री हाऊस, दे गेट अ कार, दे गेट इक्विटी, दे गेट बेटर सॅलरी, दे गेट बेटर इन्सेंटिव्ह. जशी कंपनी आणि जेवढा स्केल त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण हे करत राहणं महत्त्वाचं आहे. आणि अमुक टीम मेंबर्स असे असतात की त्यांना तुम्हाला लॉन्जिटिव्हिटीसाठी मेंटेन करून ठेवावंच लागतं, कारण दे बिकम द पिलर्स ऑफ युअर ऑर्गनायझेशन. जसं क्रिकेट टीममध्ये 33% किंवा 40% प्लेयर बदलत राहतात, पण बाकी जे 60% आहेत ना ज्या टीम मधले, दे आर द स्ट्रॉंग पिलर्स ऑफ द टीम. तुम्ही पूर्णच्या पूर्ण टीम नवीन आणत गेला तर कधीच जिंकणार नाही. करेक्ट. सो यू हॅव टू हॅव दॅट. म्हणजे क्रिकेट बोर्डमध्ये पण ती रिक्रुटमेंट एजन्सीज आहे ना, ती प्लेयर्सना रिप्लेस करत राहते डिपेंडिंग ऑन दर परफॉर्मन्स. तर इट इज अ 12 महिन्याची ऍक्टिव्हिटी आणि ट्रेनिंग इज अ डेली प्रोसेस. म्हणजे एका कंपनीमध्ये समजा 500 लोक काम करत असतील तर उद्योजक म्हणून तुम्ही 500 लोकांबरोबर बोलू शकत नाही एकत्र. म्हणजे तुम्ही एका पॉडकास्टच्या मार्फत बोलू शकता, तुमचे आचार विचार मांडू शकता, विच एव्हरीबडी इन द टीम विल बी अवेअर ऑफ. परंतु 500 लोकांच्या टीममध्ये किमान 10% लोकांबरोबर तुम्ही डायरेक्ट संपर्कात असणं गरजेचं आहे. ऍटलीस्ट 10%, ऍटलीस्ट 10% लोकांबरोबर तुम्हाला निगडीत राहणं फार गरजेचं आहे, बिकॉज दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तुम्ही सुद्धा किमान 10 लोकांच्या संपर्कात असले पाहिजे समाजामध्ये ज्याच्याकडनं तुम्ही शिकताय. तर तुम्ही त्या 10 लोकांकडनं शिकताय आणि तुम्ही तुमच्या 10% लोकांना शिकवताय. हा जर फॉर्म्युला तुम्ही मेंटेन केला ना तर द रिझल्ट्स ऑफ युअर एफर्ट्स विल चेंज. आणि बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी वाढताना दिसेल. तर हे करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं शिकणं महत्त्वाचं आहे आणि तुमचं शिकवणं महत्त्वाचं आहे. आणि त्या 10% लोकांबरोबर जर तुम्ही कॉन्स्टंटली टचमध्ये राहिलात तर यू विल सी अ डिफरंट लेवल ऑफ सक्सेस. आता मी अनेक बिझनेसेस करतो, तर प्रत्येक बिझनेसच्या 10% पेक्षा जास्ती लोकांबरोबर मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये डायरेक्टली कम्युनिकेट करतोय, किंवा माझ्याबरोबर जे पार्टनर्स असतात ते लोक डायरेक्टली कम्युनिकेट करत राहतात. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन दिस मिनिमम फॉर्म्युला. म्हणजे मी असं म्हणत नाही की 90% लोकांबरोबर तुम्ही संपर्कात राहू नका. तुमची टोटल टीम स्ट्रेंथ 50 लोकांची असली आणि जर तुम्ही सगळ्यांबरोबर डायरेक्ट संपर्कात राहू शकता तर अतिउत्तम. पण किमान 10% लोकांबरोबर तरी तुम्हाला त्यांची नावं माहीत असली पाहिजेत, त्यांच्या घरातले कार्यक्रम समजले पाहिजे, त्यांच्या घरातल्या नातेवाईकांना तुमची ओळख असली पाहिजे, तुम्हाला त्यांची ओळख असली पाहिजे, वगैरे वगैरे. यू हॅव टू गेट इंटिग्रेटेड. म्हणजे हा एक परिवार असला पाहिजे. बॉस आणि एम्प्लॉई रिलेशनशिप फक्त पगाराच्या दिवशी झाला पाहिजे, परंतु इतर दिवसांमध्ये दे शुड बी लाईक अ पार्ट ऑफ युअर फॅमिली. आणि तरच ते तुमच्याबरोबर टिकतील, जगतील, टिकतील आणि वाढतील. आणि ते वाढले की ऑटोमॅटिकली तुमची देखील ग्रोथ होऊ शकते. व्हेरी गुड. सो आणखीन एक चॅलेंज आपल्याला दिसतो पीपलमध्ये की जे जुने आपल्याकडे एम्प्लॉईज येतात ना, जुने एम्प्लॉईज असतात आपल्याकडे, तर ते ना नवीन बदल एक्सेप्ट करायला त्यांच्यामध्ये खूप चॅलेंज असतो. म्हणजे एखादी नवीन टेक्नॉलॉजी आणली तर ते रेजिस्ट करतात की इतकी वर्ष असं काम चालू होतं, आता कशाला चेंज करायचं. किंवा एखादा एक्सटर्नल माणूस आणला तुम्ही ॲज अ लीडर, तर त्याला एक्सेप्ट करायला त्याला त्रास होतो. तो बरेच बिझनेसेस ना ह्याच्यामुळे डिले होतात, ह्याच्यामुळे अडकलेले असतात की मॅनपॉवर सपोर्ट करत नाही आहे, किंवा त्यांची जी लिडरशिप टीम आहे ती त्यांना सपोर्ट करत नाही आहे आणि नवीन बदल ऑर्गनायझेशनमध्ये ते एक्सेप्ट करत नाही आहेत. तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? कडू निर्णय घेणं गरजेचं आहे. आपण एखादा शरीरातला भाग कुजला की आपल्याला डॉक्टर ते अँप्यूट करतात. अँप्यूट म्हणजे कापून टाकतात. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बिझनेसचा लोकेशन चेंज करतो, प्रोडक्ट चेंज करतो, सर्व्हिसेस चेंज करतो,
प्राइस पॉईंट्स चेंज करतो, डिझाईन चेंज करतो, पण अमुक लोक चेंज नाही करत. आणि बऱ्याच वेळेला असंही घडतं की ज्या व्यक्तीने तुम्हाला प्रगती आणून दिलेली आहे आता तोच तुमचा अडथळा झाला, कारण ही इज नॉट ऍक्सेप्टिंग चेंज. आणि त्याला असं वाटायला लागतंय की त्याच्यामुळे संस्था चाललेली आहे. ज्या दिवशी हा विचार येतो ना त्याच्या डोक्यामध्ये, ही बिकम्स नॉन प्रोडक्टिव्ह. आणि त्यावेळेला त्याला कापून साईडला करणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एक उद्योग चालवता तेव्हा तुमची जिम्मेदारी पूर्ण कंपनीची असते आणि त्याच्यातल्या असलेल्या लोकांची सुद्धा असते. त्यांच्या परिवाराची जिम्मेदारी पण तुमची होते. त्याच्या मुलांचे फीस, त्यांचं राहणं, जगणं, खाणं, पिणं, फिरणं, सगळं काय. तर 100 लोकांचं जीवन एका व्यक्तीसाठी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तर ते हानिकारक ठरेल. तर त्यापेक्षा त्या एका व्यक्तीला बाजू करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला प्रवाहामध्ये चालणं फार अत्यंत गरजेचं आहे. तुमचे नवीन कोलॅबरेशन्स होतील, तुमचे नवीन इन्व्हेस्टर्स येतील, तुमचे नवीन मार्गदर्शक बनतील. आणि जर ते ऐकण्यासाठी जर जुनी व्यक्ती अलाव करत नसणार तर ती त्या संस्थेची दुश्मन आहे. किती टॅलेंट असून द्या, ती त्या संस्थेची दुश्मन आहे. जर त्याला तुम्ही बाजूला नाही केलं ना तर त्या व्यक्तीमुळे बिझनेस वाढणार नाही किंवा जेवढा आहे तेवढाच राहील. आणि जेवढा आहे तेवढाच जर राहिला ते पण एक नुकसानच आहे. ॲज अन एंटरप्रेन्योर तुम्ही सुद्धा कुठच्याही एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहणं खतरनाक आहे, हानिकारक आहे. कारण जर तो व्यक्ती सोडून गेला तर मग तुम्हाला थोडाफार धक्का लागतो. एव्हरीबडी इज रिप्लेसेबल, देर इज नोबडी हू इज नॉट रिप्लेसेबल. करेक्ट, एव्हरीबडी इज रिप्लेसेबल. फक्त हा एक मनातला भ्रम असतो आणि हा भ्रम दूर करणं महत्वाचं आहे. ॲज एंटरप्रेन्योर्स एक लक्षात ठेवा, गोड निर्णय घेणं कोणी घेऊ शकतं, पण कडू निर्णय घेण्याची क्षमता असणं फार महत्वाचं आहे. आणि देअर यू हॅव टू प्ले द बोल्ड रोल, की हे मी करू शकतो, मला फरक नाही पडत हा व्यक्ती असला नसला, काही फरक नाही पडत. इट कॅन बी विथ द कस्टमर, इट कॅन बी विथ द वेंडर, इट कॅन बी विथ द टीम मेंबर, डझंट मॅटर. जर तुम्हाला एखाद्या कस्टमरला बदलायचं असेल, जो तुमचा प्रमुख कस्टमर असेल, पण त्या कस्टमरमुळे जर तुमची प्रगती होत नसेल किंवा तो तुम्हाला हैराण करत असेल किंवा त्रास देत असेल तर त्याला बदलणं गरजेचं आहे. सेम अप्लाइज टू द वेंडर, सेम अप्लाइज टू अ पार्टनर, सेम अप्लाइज टू अ एम्प्लॉई. हे कडू निर्णय घेण्याची जर तुमच्याकडे क्षमता असली ना, प्रत्येक प्रगतिशील उद्योजकांनी गोड निर्णयांपेक्षा जास्त त्यांनी कडू निर्णय घेतले. ही हॅज टू टेक इट, तरच तो यश आणू शकतो सगळ्यांसाठी. उद्योजक म्हणून मी एकच सांगतो, आपल्याबरोबर असणारे सगळे लोक जे असतात ना ते आपल्या परिवाराचा एक हिस्सा बनतात. आणि त्या परिवारामध्ये जर एखादा व्यक्ती अयोग्य असला तर त्याला आयडेंटिफाय करणं आणि पद्धतशीर बाजूला करणं हे महत्वाचं आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो बऱ्याचदा खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजीज करावे लागतात लोकांना होल्ड करण्यासाठी. आणि भारतामध्ये ना असे वेगवेगळे जनरेशन्स आहेत एम्प्लॉईजचे. पहिलं जे जनरेशन होतं ना, जे नोकरी करत होतं, त्यांना फक्त रोटी कपडा मकान, दॅट वॉज द नेसेसरी. नोकरी म्हणजे रोटी कपडा मकान, दॅट वॉज द थिंग. सेकंड जे जनरेशन आलं ना ते होतं बेसिकली की मला एक घर हवं आहे, मला थोडी लक्झरी हवी आहे, दोज काइंड ऑफ थिंग. तिसरं जे एम्प्लॉई जनरेशन आलं ना ते जॉब सॅटिस्फॅक्शन आणि क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन त्यासाठी आलं. पण आत्ताचं जे जनरेशन येत आहे ना ते असं विचारत आहे की ह्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करून व्हॉट डिफरन्स आय एम मेकिंग, मी जगामध्ये काय इम्पॅक्ट करतोय, असं करतोय. तर प्रत्येक ऑर्गनायझेशनला फक्त रेन्युमरेशन देणं स्टाफला, त्याच्याऐवजी यू हॅव टू क्रिएट अ मिशन दॅट ॲज अ ऑर्गनायझेशन आपण काय करतोय आणि त्याच्यासाठी आपण सगळे लाईक वी आर बिल्डिंग इंडिया और वी आर सेव्हिंग द अर्थ और वी आर सेव्हिंग वॉटर, असं काहीतरी त्याला एक मिशन असायला हवं तुमच्या प्रोडक्टला आणि सर्व्हिसला, राईट. तर स्टाफ त्या मिशनमध्ये तुमच्याबरोबर येतो आणि तुमच्यावर जास्तीत जास्त टिकतो. सो हाऊ डू यू रिॲक्ट टू दिस? यू हॅव टू स्ट्रॅटेजाइज दिस काइंड ऑफ मिशन्स. कारण भरपूर असे लोक असतात ज्यांचं उद्देशावर प्रेम असतं आणि फोकस असतं की मला हा उद्देश घडवायचा आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काम करता. मनी बिकम्स सेकंडरी. मनी बिकम्स व्हेरी सेकंडरी. तुम्ही काय चांगलं करता समाजामध्ये याला प्रामुख्य मिळतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला यश पण मिळू शकतं. आता कोणार्क कॅन्सर फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. जरी ती NGO असली तरी त्याच्यामध्ये काम करणारी लोक पगार घेतात ना. करेक्ट. ते फ्री थोडी काम करणार, त्यांना घर चालवायचं असतं. पण ते लोक काय याच्यामध्ये काम करतायत? कारण त्यांचं उद्देश क्लिअर आहे की समाजातनं जास्तीत जास्ती लोक ज्यांना जे कॅन्सरचे पीडित आहेत त्यांना जास्तीत जास्ती आपण कसं क्युअर करण्यामध्ये सहभागी होऊ शकतो याचा जो समाधान आहे ना, दॅट ड्राईव्हज देम.
आणि त्यांची निष्ठा एवढी कडक आणि एवढी मजबूत आहे की कोणार्क कॅन्सर फाउंडेशनची जी टीम आहे ती 24 तास सतर्क असते आणि प्रोएक्टिव्हली फॉलोअप करते. कारण त्यांचा उद्देश फक्त पगार घेणं नाहीये, त्यांचं उद्देश आहे की हाऊ कॅन आय ऍड व्हॅल्यू टू द पीपल हु आर सफरिंग. ज्यांना हा त्रास आहे, कॅन्सर ट्रीटमेंट करणं एक प्रोसेस आहे, त्यांना ही प्रोसेस त्यांना मिळवून द्यायची आहे सो दॅट दे कॅन सेव्ह लाईव्स. आता हे झालं एक NGOचं उदाहरण. पण प्रत्येक कंपनी, म्हणजे तुम्हाला असं सांगतो मी की फंडिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असे भरपूर फंड्स असतात जे फक्त इम्पॅक्ट बिझनेसेसला फंड करतात. म्हणजे ज्या बिझनेसनी समाजामध्ये सुधार होते किंवा ज्याचा लाभ समाजाला होऊ शकतो, ज्याच्यामध्ये समाज सुधारतं किंवा चांगल्या पद्धतीने लोक जगू शकतात, अशाच बिझनेसेसना फंड करणारी लोक असतात. असे अनेक कस्टमर्स असतात जे अशाच कंपनीचे कस्टमर बनतात ज्या कस्टमरचा सामाजिक आउटलुक असतो. असे देखील लॉयल कस्टमर्स असतात की त्यांना ह्याच कंपनीकडनं घ्यायचे कारण ही कंपनी समाजामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह पेरते. तर द वर्ल्ड इज मुव्हिंग टुवर्ड्स एम्पथी, सिम्पथी, म्युच्युअल कन्सर्न, एन्व्हायरमेंटल रिस्पेक्ट वगैरे वगैरे. इम्पॅक्ट. आणि सगळ्यांना हवा असतो तो इम्पॅक्ट आहे. प्रॉफिटेबिलिटी आणि प्रॉफिट, दिस आर नो मोर व्हेरी सिरियस कॉन्व्हर्सेशन, दिस इज बाय द वे. परंतु आपण काय इम्पॅक्ट घडवतोय ना, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य लोक आपल्या बरोबर असणं महत्वाचं आहे. जैसा राजा वैसी प्रजा हे जे म्हण ना, ते खरोखर आहे. कारण जर तुम्ही उद्योजक आहात तर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे राजा आहात आणि तुमची जी जनता तुमच्याबरोबर निगडीत आहे काम करण्यासाठी, जर त्यांचे आणि तुमचे विचार मॅच होत असले तरच तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी वाढून मिळू शकते. जर त्याच्यामध्ये फेरबदल झाला किंवा त्याच्यामध्ये गॅप आला तर इट इज हार्ड वर्क एव्हरी सिंगल डे. म्हणजे लोकांची प्रोडक्टिव्हिटी नसणार आणि ॲज अन एंटरप्रेनर यू विल बी ऑलवेज डिसॅटिस्फाईड. तर तुम्हाला ती रिदम बसवून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी योग्य लोक निवडणं महत्त्वाचं आहे. तर रिक्रुटमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. गरजेसाठी कोणालाही रिक्रूट करू नका, कारण जर तो मिसफिट झाला तर त्याच्या फायद्यापेक्षा त्याचा त्रास होईल आणि बिझनेसला तोटा मिळेल. तर गेटिंग द राईट टीम टुगेदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे क्रिकेटच्या टीममध्ये तुम्ही फुटबॉल प्लेअर नाही आणू शकत, तसंच तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये योग्य लोकांना निवडून आणणं फार महत्वाचं आहे. करेक्ट. लाईक यू राईटली सेड, आता एका फुटबॉल टीममध्ये क्रिकेट प्लेअरला आणू शकत नाही. तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एक चांगला एम्प्लॉय मिळतो, चांगला लीडर मिळतो, पण तो आपल्या कल्चरमध्ये फिट होत नाही किंवा त्याला अनुसरून तसं कल्चर दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे तो निघून जातो किंवा त्याच्यामुळे तो जातो आणि आपण म्हणतो की आपल्याला लोक मिळत नाहीत. तर बऱ्याचदा ना वी ऑल्सो नीड टू कल्टिवेट आपलं कल्चर असं बनवायला हवं की वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन तिकडे एकत्र काम करू शकतील. असं करायला हवं. ॲटमॉस्फिअर बिल्ड करावं लागतं. ॲटमॉस्फिअर बिल्ड करायला लागतं. आणि जर तुम्ही त्यांना ट्रेनिंग चांगली दिली आणि जर त्यांना त्यांच्या कामाचे रिझल्ट चांगले मिळायला लागले ना, तर ही बिकम्स अ सेल्फ मोटिवेटेड एम्प्लॉई. करेक्ट. तर हे ॲज अन एंटरप्रेन्योर दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक इट हॅपन. ॲब्सोल्युटली. तो बऱ्याचदा आपण जेव्हा लोकांना शोधतो तेव्हा आपल्याला पण स्वतःचं अनालिसिस करायला हवं की चांगला माणूस आणला तरी तो माझ्याकडे टिकण्यासाठी मी माझ्यात काय बदल करायला हवे, माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये काय बदल करायला हवे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर, डिसिप्लिन आहे ना इन मॅनपॉवर इज ही नॉर्मल म्हणजे सवय नाही आहे लोकांची. डिसिप्लिन नोबडी लाईक्स. पण एखादा चांगला माणूस आणला आणि त्याला जरी तुम्ही फ्रीडम दिलं किंवा इररॅशनल फ्रीडम दिलं तरी तो बदलू शकतो. त्यामुळे आपल्याकडे सिस्टम प्रोसेस असे असायला हवे की चांगला माणूस येऊन त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट देऊ शकतो. सो इंटरनल स्ट्रक्चर पण महत्वाचं आहे. व्हॉट यू थिंक? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स मध्येच आपल्याला प्रगती मिळू शकते. हॅप हॅझार्ड वर्किंगमध्ये आपल्याला कधीच प्रगती मिळणार नाही. आपल्या बिझनेसचा साईज छोटाच राहणार. जेवढा आपण मॅनेज आणि मॉनिटर करू शकतो तेवढाच वाढणार. तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही एक पद्धत आहे प्रत्येक प्रगतिशील कंपनीची. आता मायक्रोसॉफ्ट जगभरामध्ये त्या लोकांकडे 10, 12, 15 लाख एम्प्लॉईज आहेत. करेक्ट. पण सगळीकडे ऑपरेटिंग प्रोसिजर सेम आहे. त्यांच्याकडे डिसिप्लिन पण स्टँडर्ड आहे. टायमावर येणं, टायमावर जाणं, अकाउंटेबिलिटी ऑफ द वर्क असाइन्ड, ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर आणि मॅप होतात. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, एक्सटर्नल एजन्सीचा वापर केला जातो, मॉनिटरिंग एजन्सीचा वापर केला जातो वगैरे वगैरे. म्हणजे तुमच्याकडे आज यंत्रणा भरपूर आहेत. ॲज अन एंटरप्रेन्योर यू हॅव टू टेक द राईट डिसिजन्स. तुमचा सक्सेस इज द आउटकम किंवा द आउटपुट ऑफ ऑल द कलेक्टिव्ह गुड डिसिजन दॅट यू हॅव टेकन. जर ते डिसिजन चांगले नसले तर तुम्हाला तोटा होतो, जर ते डिसिजन चांगले असले तर तुम्हाला फायदा होतो. प्रॉफिट मेकिंग इज अ प्रूफ की तुम्ही योग्य निर्णय घेताय आणि इन्क्रीजिंग द प्रॉफिट इज द प्रूफ की तुमचे सगळे नवीन डिसिजन पहिल्यापेक्षा चांगले आहेत. तर यू हॅव टू बी प्रोग्रेसिव्ह इन युअर डिसिजन मेकिंग इन द क्वांटम ऑफ गुड डिसिजन्स फॉर इन्क्रीमेंटल प्रॉफिट्स इन द बिझनेस.
दिस आर ऑल इझिली मॉनिटर्ड, मेजर्ड आणि रिअलाइज काइंड ऑफ वर्किंग. पण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असणं अत्यंत महत्वाचं आहे. सिच्युएशनल डिसिजन्स नसले पाहिजेत. सिच्युएशनल डिसिजन्स पण असतात, त्याचं प्रमाण छोटं असलं पाहिजे. इतर सगळ्या गोष्टींसाठी यू शुड हॅव अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. हे घडलं तर असं करायचं, ते घडलं तर तसं करायचं, आणि दिस शुड बी ट्रेन टू एव्हरीबडी इन द टीम. ग्रेट ग्रेट. आय थिंक तुम्हाला जर असे काही चॅलेंजेस असतील मॅन पॉवर रिलेटेड तर तुम्ही कमेंटमध्ये डेफिनेटली मेन्शन करू शकता आणि वी विल ट्राय टू आन्सर दोज क्वेश्चन्स. तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सर, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. थँक्यू सो मच. आणि मॅनपॉवर मॅनेजमेंट इज नॉट ओनली इन बिझनेस बट इट इज ऑल्सो इन पर्सनल लाईफ. whether it is your personal family, whether it is your relatives or whether it is your friends, manpower management has become an art today. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याच्यावर जास्ती अभ्यास करून वी शुड लर्न द न्यू स्किल्स ऑफ मॅनेजिंग पीपल. कारण प्रत्येक माणसाला एक इगो असतो आणि त्या इगोला हँडल करणाराच माणूस मॅनपॉवर मॅनेज करू शकतो. थँक्यू.